मुलांना तुमच्यासाठी एक सर्वात सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल एक अशी तुक्का स्ट्रॅटेजी घेऊन आलोय की ज्याच्या मदतीने तुम्ही ऑलमोस्ट 80 to 90% ऑप्शन प्रेडिक्ट करू शकणार आहे. ठीक आहे मुलांनो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला त्याला कधी यूज करायचंय, कसं वापरायचंय, मेथड्स काय असणार आहे, 40 द गोल्डन नंबर स्ट्रॅटेजी काय असणार आहे, जी आपली एकदम युनिक स्ट्रॅटेजी ती काय असणार आहे, त्याच्यानंतर आपण कुठल्या कुठल्या मेथड्स बघणार आहे. मुलांनो, सुरुवातीला मी तुम्हाला एलिमिनेशन मेथड सांगणार आहे. सेकंड वन मी तुम्हाला मुलांनो आयडेंटिफाय सिमिलर ऑप्शन वाली मेथड सांगणार आहे. आणि थर्ड वन मी तुम्हाला सांगणार आहे 25% रूल. मुलांनो, आजपर्यंतच्या युट्यूबच्या इतिहासामध्ये सर्वोत्तम सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे अजून पण कंटिन्यू केलं नसणार तर कंटिन्यू करून घ्या. अशा सिरीज येणाऱ्या काळामध्ये लॉन्च होणार आहे वेगवेगळ्या. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे मुलांना. आणि शेवटी मी तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज ठेवलं. ते सरप्राईज काय असणार आहे ते तुम्हाला लवकरच कळणार आहे. आपण सुरू करू. सुरुवातीला आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगतोय, ते आहे 40 द गोल्डन नंबर रूल. आता हा जो गोल्डन नंबर रूल असणार आहे त्याच्यामध्ये मुलांना काय करायचंय की आपल्याला पहिले सुरुवातीला हे तुक्का वगैरे जे असतं ना मुलांनो, मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, सायंटिफिक गोष्ट सांगतोय. एक शिक्षक होण्याच्या नात्याने मला ते सांगणे योग्य वाटत नाही. तुक्का हा शब्द वापरणे योग्य नाही. मी एक सायंटिफिक मेथड त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. आता मुलांनो, सुरुवातीला तुम्हाला डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण 200 मार्क्ससाठी किंवा संपूर्ण क्वेश्चनसाठी ही स्ट्रॅटेजी यूज करायची का मुळीच नाही. तुम्हाला तुमचं भविष्य या एक्झामवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे मिनिमम तुम्हाला 160 मार्क्स कन्फर्म करायचे. आता 160 मार्क्स कसे कन्फर्म करायचे मुलांनो, तुम्हाला काय करायचं आहे की फिजिक्समध्ये मोर दॅन 40 क्वेश्चन्स किंवा 40 ऑलमोस्ट तुम्हाला 50 पैकी कन्फर्म करून घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे इथं आपले 40 मार्क्स कन्फर्म झाले. केमिस्ट्रीमध्ये मुलांनो 50 पैकी तुम्हाला 40 क्वेश्चन्स कन्फर्म करून घ्यायचे, म्हणजे तिथं पण तुमचे 40 मार्क्स कन्फर्म झाले. मॅथ्समध्ये तुमचे मुलांनो 50 पैकी 40 क्वेश्चन्स तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचे, तिथं तुमचे 80 मार्क्स जे असणार आहे ते कन्फर्म होणार आहे. मी एवढंच सांगणार आहे, कोणाचंच ऐकू नका तुम्ही, कोणाचंच सुद्धा नका ऐकू. अनेक तुम्हाला सांगणार की हे करा 99% लिहून जाणार. मी तुम्हाला रियालिटी सांगतो आणि मला खोटं बोलायला आवडत नाही. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी एक शब्दाचा पण मला आवडत नाही म्हणजे नाही. मी सत्यवचनी माणूस आहे, मी सत्य बोलत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जे सत्य मी ते तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्हाला इथं काय करायचं मुलांनो, 160 तुमचे मार्क्स इथं ओव्हरऑल कन्फर्म करून घ्यायचे. इथं 40, इथं 40, इथं 80, म्हणजे 80 + 40 + 40 तुमचे 160 मार्क्स इझिली कन्फर्म झाले. आता आपल्याला आपलं डोकं लावायचं आहे. ते डोकं काय असणार आहे मी ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, 40 द गोल्डन रूल फॉलो करायचा आहे. PCM वाल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला मॅथ्समध्ये 50 पैकी 40 करून घ्यायचे. ठीक आहे मुलांनो. आता नेक्स्ट काय सांगतोय जरा समजून घ्या. पहिली मेथड मुलांनो, पहिली मेथड जी असणार आहे ती असणार आहे आपली इलिमिनेशन मेथड. आता इलिमिनेशन मेथड म्हणजे काय सर, प्रॅक्टिकली सांगता का? ठीक आहे, चला इमॅजिन करूया की आपल्याकडे हा क्वेश्चन आहे, हे 2 क्वेश्चन्स आहे मुलांनो. आता इलिमिनेशन मेथड मध्ये काय होणार आहे की तुम्हाला 50% तुमचं लॉजिक लावायचं आणि 50% थोडा अभ्यास लागणार आहे. कसं सर? आता मुलांनो, BH + POH, इथं आपल्याला अनेक वेळेस माहिती असतं की PH + POH = काहीतरी संख्या, आणि ती संख्या पॉझिटिव्ह असते. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणजे निगेटिव्ह वाला ऑप्शन आपल्या इथं काय झाला, संपूर्णपणे इलिमिनेट झाला. बरोबर आहे. म्हणजे इथं आपले 50% चान्सेस वाढले. आता तुम्ही एकतर हा ऑप्शन करेक्ट असणार, एकतर हा ऑप्शन करेक्ट असणार. म्हणजे तुम्ही या दोन्हीपैकी एक सिलेक्ट करू शकता. बाय चान्स याचं करेक्ट आन्सर जे असतं ते असतं 14. म्हणजे PH + POH काय असतं 14. मुलांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, जर का तुम्हाला वन शॉट मध्ये 30 to 45 मिनिट्स मध्ये होल केमिस्ट्री 11वी 12वीची रिव्हिजन हवी असणार, तर मला खाली सर्वांनी मला मोर दॅन 100 कमेंट्स आल्या की MHT CET वन शॉट केमिस्ट्री लेक्चर बाय उदय सर. जर का मला अशा मोर दॅन 100 कमेंट्स आल्या तर मी त्याच क्षणाला सांगतोय मुलांनो, आपण वन शॉट लेक्चर घेऊन टाकू. ठीक आहे. मला फक्त असे मोर दॅन 100 कमेंट्स तुम्ही करा खाली. ठीक आहे. मी सिरियसली सांगतो, आपण 30 to 45 मिनिट्सचं एक लेक्चर त्याच्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर करू. ठीक आहे. मी का सांगतो असं, कारण की मुलांना कळायला तर हवं किती मुलांना हवंय, किती मुलांना नकोय. ही गोष्ट तुम्ही करा, आपण लगेच ते लेक्चर लॉन्च करून टाकू. ठीक आहे.
दुसरं मुलांनो, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर फॉर NaCl इज. आता व्हॅन्ट ऑफ फॅक्टर जो असतो तो त्याला आयने रिप्रेझेंट करत असतो आपण. तुमच्या माहितीसाठी सांगतो की व्हॅन्ट ऑफ फॅक्टर हा कधीही निगेटिव्ह नसतो, तो नेहमी आणि नेहमी पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, मग आता बघा इथं इथं तर निगेटिव्ह वाला ऑप्शन काय झाला आपला संपूर्णपणे इलिमिनेट झाला. मग एक तर 2 असणार, एक तर 3 असणार. म्हणजे काय सांगायचं सर तुम्हाला, अरे कसं काढणार आहे की हा जो NaCl असतो ना, या NaClचं ब्रेकडाऊन होऊन काय होतं मुलांनो, आपल्याला Na मिळतो आणि Cl मिळतो. म्हणजे किती मिळतंय आम्हाला 2. मग जेवढे मिळत आहे तेवढा त्याचा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर असतो. म्हणजे ऑप्शन कुठला आला आपलं, करेक्ट आलं. ठीक आहे, म्हणजे इथं ऑप्शन जे असणार आहे ते आपलं ए असणार आहे. ओके, मग अशा पद्धतीने तुम्ही जो आपला 25% पर ऑप्शन बरोबर येण्याची संभावना होती त्याला आपण 50% पर्यंत आणू शकतो. ही होती आपली पहिली इलिमिनेशन मेथड, मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं. सेकंड मेथड, आता सेकंड मेथड तर मी सांगतो तुम्हाला आजपर्यंत कोणी सुद्धा सांगितले नसणार, कारण की ही आपली युनिक स्ट्रॅटेजी. आता इथं काय करायचं की तुम्हाला सिमिलर ऑप्शन आयडेंटिफाय करायचे. कसं करणार सर, आता बघा मुलांनो, ॲव्होगॅड्रोस कॉन्स्टंट विचारलाय. आता तुम्हाला प्रत्येक ऑप्शनला जरा जवळून बघायचंय की इकडं पण मला 6.022 दिसतोय, इकडं पण मला 6.022 दिसतोय. म्हणजे इकडं मला सेम दिसतंय. म्हणजे इथं प्रोबॅबिलिटी असू शकते एकतर ए बरोबर असणार, एकतर बी बरोबर असणार. आता दुसऱ्यामध्ये मला इथं 10⁻23, 10⁻23, 10⁻23 इथं मला प्रोबॅबिलिटीने सांगू शकतो मी की 10⁻23 कॉमन टाकलाय त्याने, कारण की मुलांनी कन्फ्यूज व्हायला पाहिजे. मग इथं मी बघितलं की मला इथं हे 2 कॉमन बघायला मिळाले, इथं हे 2 कॉमन बघायला मिळाले. म्हणजे ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे, आपलं ए करेक्ट असणार आहे. ठीक आहे, ही सिमिलर ऑप्शनची स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. पुन्हा सांगतोय, हा सेम होता, हा सेम होता, हा सेम होता, हा सेम होता, म्हणून हे ऑप्शन करेक्ट आलं. बाय चान्स हे ऑप्शनच करेक्ट आहे, कारण की ॲव्होगॅड्रोस कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.022 × 10⁻23 असते. ठीक आहे, आता ही होती आपली सिमिलर ऑप्शन स्ट्रॅटेजी. मुलांनो, सर्वांना मी सांगतोय की तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला पहिले जे मी तुम्हाला सांगितलं ना की 160 मार्क्स तुमचे कन्फर्म करायचे, त्याच्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेबल असणार आहे. ठीक आहे, पहिले तुम्हाला फर्स्ट मेथड यूज करायची, त्याच्यानंतर फर्स्ट मेथडने काम नाही झालं तर सेकंड मेथड यूज करायची, आणि सेकंड मेथड आणि फर्स्ट मेथड या दोन्हीने काम नाही झालं तर तुम्हाला थर्ड मेथड यूज करायची. आता थर्ड मेथड काय मी ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. थर्ड मेथड मी तुम्हाला सांगतोय, लवकर लक्ष द्या. आता थर्ड मेथड मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे अख्खा युट्यूबमध्ये पसरलेले 25% रूल, 25% रूल. मुलांनो, आता हे सांगितलं तुम्हाला की फर्स्ट आणि सेकंड यूज नाही झाली तर तुम्हाला थर्ड यूज करायची. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ऑप्शनची प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्ट येण्याची संभावना 25%. आता एकतर ए बरोबर 25%, बी बरोबर, सी बरोबर, डी बरोबर. बरोबर आहे. आता जे बाकी राहिले ना 1-2 स्ट्रॅटेजीने मोस्ट ऑफ द टाइम तुमचं येणार आहे, परंतु 25% रूलमध्ये काय करायचंय तुम्हाला, कुठलाही ऑप्शन तुम्हाला तिथं जो वाटत असणार ना तो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, कारण की प्रत्येक बरोबर 25% येऊ शकतो, निगेटिव्ह मार्किंग पण नाही. एकतर ए करून टाका, एकतर बी करून टाका, एकतर सी करून टाका, एकतर डी करून टाका. आता अनेकांचं मी बघितलं, मला मुलं सांगता की सर काय सांगता, फक्त सी करा, सी करा, सी करा, ऑप्शन टिक. अरे काय असं, हा तुम्ही मी पेपर काढणार आहे का, कंडक्ट करणार आहे का? म्हणजे सी ऑप्शन आलं, टिक केलं. कोण आहे तुम्ही आणि कोण आहे मी? आपण सांगणार आहे की सी 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 करून या, बरोबर येणार आहे. अरे नको लक्ष देऊ, तुला फक्त ए बी सी डी याच्यापैकी तुला जो वाटला ना तो टिक करून ये. ठीक आहे, पण हे कधी यूज करणार, तुला 1 आणि 2 स्ट्रॅटेजी यूज नाही केल्यानंतर हे करायचं आहे. आता मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, हे पहा, तुक्का वगैरे काही सुद्धा नसतं. तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी, फक्त हे लेक्चर, ही टेक्निक देण्यामागचा उद्देश एकच आहे की माझी माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी. मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर MST CETचा क्रॅश कोर्स देखील तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट केलाय. त्याच्यानंतर आपण PYQ सेशन्स देखील फ्री ऑफ केलेले आहे. त्याच्यानंतर आपण केमिस्ट्रीची इम्पॉर्टंट शीट देखील दिली आहे. त्याच्यानंतर आपण बाकी अदर विषयांचे इम्पॉर्टंट शीट देखील दिले. मुलांनो, आतापर्यंत आपण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एकदम प्रीमियम आणि टॉप मोस्ट कंटेंट विद्यार्थ्यांना एक लेक्चर जरी दिलं तरी ते टॉप मोस्ट देण्याचा मी प्रयत्न करत असतो. मला एकच सांगायचंय मुलांनो, तुम्हाला 160 मार्क्स आधी कन्फर्म करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ज्या मी टेक्निक सांगितल्या त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींना अवलंब करायचा आहे. ठीक आहे, मी एवढंच सांगणार आहे मुलांनो, आपली माहिती अजून देखील एका लिमिटेड वर्गापर्यंत पोहोचले. आपल्याला आपली चांगली माहिती या पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायची. त्याच्यामध्ये मी एकटा कितीही काही केलं तर काही होऊ शकणार नाही. मला तुमची मदतीची गरज आहे, कारण की मला फायदा काही सुद्धा नाही तुमच्या सबस्क्राईबने, लाईकने, शेअरने, कमेंटने. नो बेनिफिट टू मी.
त्याच्याने मला एकच फायदा होतो की ज्या विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोचते आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो की सर तुम्ही सांगितलेले प्रश्न आले, सर तुम्ही जे सांगितलं होतं तसा अभ्यास केला, सर MST मध्ये फोडला, तो माझा मनाचा समाधानच माझा फायदा असतो. मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला की प्रत्येकापर्यंत माहिती पोचवा, तुमच्या प्रत्येक ग्रुपला शेअर करून टाका. ज्याला PCM ग्रुपचे MST येणार आहे, जो 12वीला आहे, प्रत्येक ग्रुप पर्यंत मुलांना पोहोचवून टाका. मला एवढंच सांगायचं आहे की जो जगाला निस्वार्थपणाने देतो त्याला देऊ न मागता देतो, हे सरांचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला शेवटी एक सरप्राईजची गोष्ट सांगतोय, ती मला सांगायची राहिली, मी तुम्हाला सांगतोय, पटकन लक्ष द्या. मुलांनो, आपण सर्वांनी काय केलं की अनेक विद्यार्थ्यांचा मला प्रश्न आला की सर थोडंफार मॉक टेस्ट वगैरे अरेंज करा आमच्यासाठी. मग आपण काय केलं मुलांनो, विद्यार्थ्यांनी आपल्याला काही गोष्ट सांगितली आणि आपण ती करणार नाही असं आयुष्यात शक्य नाही. मग आपण काय केलं की मी माझ्या फक्त आणि फक्त माझ्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी आपण 5 मॉक टेस्ट लॉन्च केल्या. मुलांनो, ह्या ज्या आहे त्या PCM ग्रुपसाठी ऍप्लिकेबल आहे, म्हणजे PCM ग्रुप ज्यांचा आहे त्यांना इझिली त्यांच्यासाठी आपण डिझाईन केले. आता ह्या जर का तुम्हाला हवे असणार ना मुलांनो, तुम्हाला टेलिग्रामला जायचं आणि उदय सर केमिस्ट्री म्हणून सर्च करायचं, ठीक आहे. आता मी पुन्हा त्यांना रिअपलोड करणार आहे 5 ज्या मॉक टेस्ट आहे. तुम्हाला त्या 5 मॉक टेस्ट इझी एकदम व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करायचे आणि काही अडचण आल्यावर तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. मी एवढंच सांगणार आहे मुलांनो की येणाऱ्या काळांमध्ये तुम्हाला अजून काय हवंय. आता माझा विचार चालू आहे की 11वीचं 1 शॉट घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला मागे सांगितलं की मोर दॅन 100 कमेंट्स करा, आपण 101% घेणार मुलांनो. त्याच्यानंतर मला तुम्हाला एक सांगायचं आहे मुलांनो की पुढे येणाऱ्या काळामध्ये मी शिफ्ट वाईज स्ट्रॅटेजी पण टाकणार आहे. आता उद्या काय करणार आहे आपण, उद्या लगेच उद्याच्या पेपरचा अनालिसिस टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला बघा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा मुलांनो. प्लीज सांगतोय मी, प्लीज तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली ना तर मला आनंद होतो, तुमच्यापर्यंत माहिती नाही पोहोचली ना तर मला आनंद होत नाही, ठीक आहे. एवढीच गोष्ट सांगणार आहे मुलांनो. सर्वांनी अभ्यास करा, सर सदैव तुमच्या सोबत आहे राहणार. आपलं कुटुंब फक्त MST पुरती मर्यादित नाही, आयुष्यभरासाठी मर्यादित असणार आहे मुलांनो. मी एवढंच सांगणार आहे, आईवडिलांची काळजी घ्या, सर्वांनी MST मध्ये फोडा. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट.